नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत आहे. तो म्हणजे घराणेशाही. हा शब्द कधी काळी भारतीय जनता पक्षाने इतर पक्षांना घेरण्यासाठी वापरलेला अस्त्र होता. गांधी-नेहरू कुटुंबापासून ते ठाकरे कुटुंबापर्यंत भाजपने अनेकदा इतर पक्षांना या मुद्द्यावरून लक्ष केले आहे. आमचा पक्ष इतर पक्षांसारखा नाही, आम्ही पारदर्शक आणि लोकाभिमुख आहोत, असे भाजप नेहमीच सांगत आला आहे. पण नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने ज्या पद्धतीने उमेदवार निवडले त्यावरून त्यांच्यावरच मोठी टीका होत आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील 6 सदस्यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाने भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या दाव्याची पोलखोल झाली आहे. या निवडणुकीत हे 6ही उमेदवार पराभूत झाले आणि जनतेने घराणेशाहीला स्पष्ट नकार दिला. हे केवळ एका निवडणुकीचे निकाल नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक शिकवण आहे. भारतीय राजकारणात घराणेशाही हा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षात गांधी-नेहरू कुटुंबाचे वर्चस्व राहिले, ज्यामुळे इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांसारखे नेते पुढे आले. यावरून भाजपने नेहमीच टीका केली आहे. 1980च्या दशकात भाजपचे पूर्ववर्ती जनसंघ आणि नंतर भाजपने डायनेस्टी पॉलिटिक्स म्हणून या प्रथेचा विरोध केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारतची घोषणा देताना घराणेशाहीला मुख्य लक्ष्य बनवले. ते म्हणाले, काँग्रेस हा एका कुटुंबाचा पक्ष आहे, तर भाजप जनतेचा पक्ष आहे. याच मुद्द्यावर भाजपने महाराष्ट्रातही अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. उदाहरणार्थ ठाकरे कुटुंबावर म्हणजेच शिवसेना आणि पवार कुटुंबावर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून भाजपने आपली प्रतिमा सामान्य माणसाचा पक्ष म्हणून तयार केली. पण 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ही भूमिका उघडी पडली. महाराष्ट्रात 286 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका झाल्या, ज्यात महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाने मोठे यश मिळवले. महायुतीने 207 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 79 जागा मिळाल्या. पण या यशातही काही अपयश लपलेले आहेत, ज्यात लोहा नगर परिषदेचा समावेश आहे. येथे भाजपने सूर्यवंशी कुटुंबातील 6 सदस्यांना उमेदवारी दिली, ज्यामुळे विरोधकांनी भाजपची घराणेशाही म्हणून हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते म्हणाले, भाजप गांधी कुटुंबावर टीका करतो, पण स्वतः एका कुटुंबाला संपूर्ण नगरपरिषद हातात देण्याचा प्रयत्न करतो. घराणेशाहीचे मूळ भारतीय समाजव्यवस्थेत आहे, जिथे कुटुंबीय परंपरा आणि वारसा पुढे नेतो. पण लोकशाहीत हे मतदारांच्या निवडीला बाधा आणते. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही 140हून अधिक उमेदवार घराणेशाहीचे प्रतिनिधी होते, ज्यात भाजपचेही काही होते. उदाहरणार्थ पंकजा मुंडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि नवनीत राणा, कुटुंबीय राजकीय पार्श्वभूमी. पण लोहा प्रकरणात हे थेट आणि अतिरेकी होते, ज्यामुळे भाजपच्या डिफरंट प्रतिमेला धक्का बसला. नांदेड जिल्ह्यातील लोहा हे छोटे शहर आहे, जिथे 20 सदस्यांची नगरपरिषद आहे. ही निवडणूक 20 डिसेंबर 2025ला रोजी झाली आणि निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाले. लोहा हे राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मतदारसंघ आहे, जे कंधार लोहा भागात प्रभावी आहेत. भाजपसाठी हे आव्हान होते, कारण अलीकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. चव्हाण हे नांदेडचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती. पण लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला आणि आता लोहातही असेच झाले. भाजपने या निवडणुकीला प्रतिष्ठेची बनवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी सभा घेतल्या. चव्हाण यांनी कॉर्नर मीटिंग्स घेतल्या. भाजपचा फोकस विकास, मोदी सरकारच्या योजना आणि महायुतीच्या एकजुटीवर होता. पण उमेदवार निवडीत चूक झाली. सूर्यवंशी कुटुंब हे स्थानिक पातळीवर प्रभावी आहे, ज्यात गजानन सूर्यवंशी हे प्रमुख आहेत. भाजपला वाटले की एकाच कुटुंबातून उमेदवार देऊन ते जागा पटकवतील, पण हे उलटे पडले. गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष पदासाठी, गोदावरी सूर्यवंशी गजाननची पत्नी नगरसेवक पदासाठी, सचिन सूर्यवंशी गजाननचा भाऊ नगरसेवक पदासाठी, सुप्रिया सचिन सूर्यवंशी सचिनची पत्नी नगरसेवक पदासाठी,
युवराज वाघमारे गजाननचा मेहुणा म्हणजे बहिणीची नवरा नगरसेवक पदासाठी, रीना अमोल व्यवहारे भाच्याची पत्नी म्हणजेच भाच्याची बायको नगरसेवक पदासाठी. हे 6 उमेदवार एकाच कुटुंबातील होते, ज्यामुळे फॅमिली पॅक म्हणून टीका झाली. राष्ट्रवादीचे प्रतापराव चिखलीकर म्हणाले, भाजपला इतर उमेदवार मिळाले नाहीत म्हणून एकाच कुटुंबावर अवलंबून राहावं लागलं. ही निवडणूक त्रिकोणी होती. भाजप, राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार आणि काँग्रेस. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला धक्का बसला. 6ही सूर्यवंशी कुटुंबीय पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नगराध्यक्षपद जिंकले आणि 20 पैकी 17 जागा पटकावल्या. शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळाली. शरद पवार गटाला जिल्ह्यात काहीच मिळाले नाही. हे निकाल जनतेने घराणेशाही नाकारल्याचे लक्षण आहे. विरोधक म्हणाले, भाजप ज्या अजेंडावर जिंकतो त्याच्या विरुद्ध वागतो. अशोक चव्हाणसाठी हा धक्का आहे, कारण त्यांच्या प्रवेशानंतरही भाजप लोहात अपयशी ठरलं. प्रताप पाटील चिखलीकरसाठी हे यश आहे, ज्यांनी आपला मतदारसंघ मजबूत केला. भाजपवर टीका तीव्र आहे. पार्टी विड डिफरन्सची शाल ओढून घेण्यात आली. काँग्रेसने म्हटले, वोटरांनी भाजपच्या नेपोटिझमला नाकारलं. हे केवळ लोहापुरते मर्यादित नाही. जामनेर, मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीला उमेदवारी, विरोधकांचे अर्ज मागे घ्यायला दबाव. दोंडाईचा, विरोधक बिनविरोध पण दबावतंत्राने. अनगर, राजन पाटीलांना ऐनवेळी घेतले, उज्ज्वला थिते यांना पोलीस बंदोबस्तात अर्ज भरावा लागला, बिनविरोध. हे दाखवते की भाजप काही ठिकाणी मनमानी करतो. अजित पवारांवर आरोप करूनही त्यांच्याशी युती केली, ज्याला राजकीय तडजोड म्हणतात. भारतीय राजकारणात घराणेशाही सर्वत्र आहे. काँग्रेस म्हणजेच गांधी, शिवसेना म्हणजेच ठाकरे, राष्ट्रवादी म्हणजेच पवार, DMK म्हणजेच करुणानिधी, अकाली दल म्हणजेच बादल. पण भाजपने स्वतःला वेगळे ठेवण्याचा दावा केला, जो आता खोटा ठरतो. हे प्रकरण दाखवते की जनता घराणेशाही सहन करणार नाही. लोकशाहीत उमेदवाराची क्षमता महत्वाची, नातेवाईक नाही. भाजपला शिकवण, जनतेला गृहीत धरू नका. महाराष्ट्रात महायुतीचे यश असले तरी हे अपयश चिंतन करायला भाग पाडते. ऐतिहासिकदृष्ट्या 1952 पासून घराणेशाही वाढली, पण 2014 नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली बदल अपेक्षित होता. तरीही भाजपमध्येही पियुष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया सारखे घराणेशाहीचे नेते आहेत. परिणाम, भाजपला आगामी BMC निवडणुकांसाठी धोरण बदलावे लागेल. जनता विकास आणि पारदर्शकता अपेक्षित करते. उत्तर प्रदेशात यादव कुटुंब, बिहारमध्ये लालू कुटुंब, तमिळनाडूमध्ये स्टॅलिन कुटुंब. भाजपने यावर टीका केली, पण स्वतः करतो. सुजाव, पक्षांतर्गत लोकशाही, नवीन नेत्यांना संधी. लोहाचे निकाल शिकवणारे आहेत. लोकशाही टिकवायची तर घराणेशाही थांबवा. तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पर्जघडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.